स्वयंपाकघर सध्या एकच चर्चा जोरात सुरू आहे। भाऊ, साखरेला हात लावून बघा, हात भाजायला लागलाय। जो तो म्हणतोय की भाववाढीमुळे गोड साखर सुद्धा आता कडू झाली आहे। पण विचार केलाय का की जी साखर गेल्या महिन्यात 45 ते 50 रुपये किलोने मिळायची ती अचानक 80 रुपयांवर कशी काय गेली आहे? एका बाजूला कारखानदार म्हणतात ऊसाचा तुटवडा आहे, दुसऱ्या बाजूला सरकार म्हणते ऑल इज वेल, आणि शेतकरी नेते तर 22,000 कोटींच्या काळा बाजाराचा आरोप करायला लागले। पण यातलं खरं गणित काय आहे? ऊसाचा रस नेमका कोणाच्या खिशात चाललाय आणि यात इथेनॉलचा काय संबंध आहे? आज आपण याच विषयावर सविस्तर माहिती घेणार आहोत। नमस्कार, मी निकिता आणि आपण पाहतायत LS मराठी। सर्वात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट जी सध्या बाजारात आणि राजकारणात चर्चिली जाते ती म्हणजे इथेनॉल डायव्हर्जन, म्हणजेच ऊसाचा रस इथेनॉलकडे वळवणं। आता सोप्या भाषेत समजून घ्या की गेल्या काही काळापासून साखर कारखान्यांची नफा कमवण्यासाठी ऊसाचा वापर साखरेऐवजी इथेनॉल बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर केला। केंद्र सरकारचा एक मोठा अट्टहास आहे की पेट्रोल मध्ये इथेनॉल मिक्स करायचं। कारखानदारांना काय वाटलं की साखर बनवून ती बाजारात विकण्यापेक्षा ऊसाच्या रसापासून थेट इथेनॉल बनवलं तर केंद्र सरकारकडून रोख पैशांचा पाऊस पडतो, नफा जास्त आणि बाजारातल्या चढ उताराची कटकट कमी। यामुळे झालं असं की खाण्याची साखर बनवण्यासाठी जो ऊस वापरायला हवा होता तो मोठ्या प्रमाणावर इथेनॉल बनवण्याकडे वळवला गेला। याचा थेट परिणाम म्हणून खाण्याच्या साखरेचा तुटवडा निर्माण झाला। पण थांबा, इथंच तर खरी गोष्ट आहे, कारण सरकार काय म्हणतंय की इथेनॉलमुळे साखरेचे भाव वाढले। हा निव्वळ अफवा आणि खोटा प्रचार आहे। सरकारची आकडेवारी सांगते की पूर्वी एकूण साखरेच्या साठ्यापैकी 12% साखर इथेनॉलकडे वळवली जात होती, पण आता हे प्रमाण घटून केवळ 9%वर आलंय। देशात जेवढं इथेनॉल बनतंय त्यातला 3/4 उत्पादन साखरेपासून नाही तर मका आणि धान्यापासून होतंय। म्हणजे सरकार हात वर करून म्हणतंय की आम्ही साखर खाणाऱ्यांचा घास हिरवून गाड्यांना पाजलेला नाहीये। मग प्रश्न उरतोच की जर इथेनॉल हे कारण नाहीये तर मग साखर कडू कशी झाली आहे? साखरेची किंमत अचानक आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावर वाढल्यामागे निसर्गाचा लहरीपणा आणि बाजारातल्या घडामोडी कारणीभूत आहेत। यंदा महाराष्ट्रासह देशातील प्रमुख ऊस उत्पादक राज्यांमध्ये हवामानातील बदलांमुळे ऊसाच्या पिकाचं मोठं नुकसान झालंय। काही भागात अतिवृष्टीमुळे शेतात पाणी साचलं आणि ऊस कुजला, तर काही काळ पडलेल्या दुष्काळी परिस्थितीने ऊसाची वाढ खुंटली आहे। त्यातच ऊसाच्या पिकावर तांबेरा आणि शेंडा पोखरणारा अळीचा मोठा प्रादुर्भाव झालाय, ज्यामुळे ऊसाचे वजन तर घटलंच, पण कारखान्यांमध्ये ऊसापासून निघणाऱ्या साखरेचं प्रमाण म्हणजेच रिकव्हरी रेट पण कमी झालाय। सुरुवातीला देशात सुमारे 343 लाख टन साखरेचे उत्पादन होईल असा अंदाज होता, परंतु या सर्व कारणांमुळे हे उत्पादन घटून आता केवळ 306 लाख टनांच्या आसपास होण्याची शक्यता आहे। त्यातच ऐन सणासुदीचा काळ म्हणजे श्रावण, गणेशोत्सव आणि दिवाळी जवळ येत असल्यामुळे बाजारात साखरेची मागणी वाढली असून मागणी जास्त आणि पुरवठा कमी झाल्यामुळे किरकोळ बाजारात साखरेचे भाव गगनाला भिडलेत। आता येऊयात आपल्या मूळ मुद्द्यावर। कोणत्या जिल्ह्यात किती बाजारभाव आहे हे जरा पाहूयात। सांगली ₹80 किलो, वाशिम 80 रुपये किलो, बुलढाणा 80 रुपये किलो, यवतमाळ 75 ते 78 रुपये किलो, कोल्हापूर 75 रुपये किलो, नाशिक 75 रुपये किलो, अमरावती 75 रुपये किलो, हिंगोली 70 ते 75 रुपये किलो, पुणे 72 किलो, परभणी 70 रुपये किलो, सातारा 70 रुपये किलो, लातूर 70 रुपये किलो, गोंदिया 70 रुपये किलो, पालघर 65 ते 70 रुपये किलो, नागपूर 68 ते 70 रुपये किलो, भंडारा 68 ते 70 रुपये किलो, जळगाव 68 रुपये किलो। आता या संपूर्ण खेळात महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा आणि त्यांच्या नेत्यांचा संताप अनावर झालाय। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी सरकारवर आणि साखर कारखानदारांवर गंभीर आरोप केले आहेत। शेट्टी साहेबांचा दावा आहे की देशात आणि राज्यात साखरेची ही दरवाढ नैसर्गिक नसून तो तब्बल 20 ते 22,000 कोटी रुपयांचा मोठा घोटाळा आणि काळा बाजार आहे। शेतकरी नेत्यांचं म्हणणं आहे की देशात दिवाळीपर्यंत पुरेल एवढी साखर गोदामांमध्ये पडून आहे, पण कारखानदार आणि मोठ्या व्यापाऱ्यांनी मिळून ही साखर ऑन रेकॉर्ड न दाखवता लपवून ठेवली आहे आणि बाजारात कृत्रिम टंचाई निर्माण केली आहे। वजनातील काटामारी आणि रिकव्हरी चोरीतून आलेली ही रेकॉर्डवर नसलेली साखर आता चढ्या दराने विकली जात असल्यामुळे सरकारने कारखान्यांच्या गोदामांवर तात्काळ आयकर किंवा केंद्रीय यंत्रणांच्या धाडी टाकाव्यात अशी मागणी त्यांनी केली आहे। शेतकऱ्यांचा दुसरा मोठा आक्षेप असा आहे की बाजारात साखर महाग झाली आणि कारखानदारांनी कोट्यवधींचा नफा कमावला। मग उन्हातानात ऊस पिकवणाऱ्या शेतकऱ्याला त्याची हक्काची FRP आणि थकीत पैसे मिळायला अजूनही कारखानदार टाळाटाळ का करतायत? साखरेचे भाव वाढले तर कारखानदारांनी शेतकऱ्यांना प्रतिटन किमान 1,000 रुपये अतिरिक्त बोनस दिलाच पाहिजे असा आग्रह नेत्यांनी धरलाय।
त्यातच केंद्र सरकारला भाव नियंत्रणात आणण्यासाठी 10 लाख टन कच्च्या साखरेची विनाशुल्क आयात करण्याचा विचार करत आहे. त्याला शेतकरी नेत्यांनी तीव्र विरोध केलाय. जर सरकारने आता आयात केली तर ती साखर ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये भारतात येईल आणि नेमक्या याच काळात महाराष्ट्रात ऊसाचा नवीन गाळप हंगाम सुरू होतोय. बाहेरची साखर बाजारात आल्यास साखरेचे दर अचानक कोसळतील आणि यामुळे महाराष्ट्रातील ऊस उत्पादक शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त होईल, असा कडक इशारा राजू शेट्टी यांनी दिलाय. तसेच सरकारने साखरेच्या निर्यातीवर घातलेल्या बंदीला मूर्खपणाचा निर्णय म्हणत यामुळे कारखान्यांचे आर्थिक गणित कोलमडले असून त्याचा अंतिम फटका शेतकऱ्यांच्या ऊसाच्या दरावर होत असल्याचं मत शेतकरी नेत्यांनी व्यक्त केलंय. चौफेर टीका झाल्यावर आणि सणांच्या तोंडावर जनतेमध्ये संताप वाढू नये म्हणून केंद्र सरकारने आता डॅमेज कंट्रोल सुरू केलंय आणि व्यापाऱ्यांचे दात घशात घालण्यासाठी कडक पावले उचलली आहेत. सरकारने साठेबाजी रोखण्यासाठी व्यापाऱ्यांवर 15 दिवसांची साठा मर्यादा म्हणजे स्टॉक लिमिट लागू केली आहे. नव्या नियमानुसार कोणत्याही मोठ्या व्यापाऱ्याला, घाऊक विक्रेत्याला किंवा मोठ्या मॉल्सना त्यांच्या गोदामात 15 दिवसांपेक्षा जास्त पुरेल एवढी साखर साठवून ठेवता येणार नाहीये आणि उल्लंघन केल्यास थेट जप्तीची कारवाई होईल. सरकार म्हणते आम्ही परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहोत, पण सामान्य माणसाचा प्रश्न तोच आहे की साहेब कारवाई कधी होणार आणि आमचा चहा कधी स्वस्त होणार. विषय अगदी सरळ आहे. निसर्गाने मारलं, कारखानदारांनी धरलं, व्यापाऱ्यांनी साठवलं आणि या सगळ्यांच्या मधोमध सामान्य ग्राहक आणि शेतकरी भरडला गेलाय. गोड साखर आज कडू झालीये ती याचमुळे. एकीकडे कारखानदारांचे खिसे ऊसाच्या रसाने आणि इथेनॉलच्या पैशाने गरम होत आहेत, तर दुसरीकडे सामान्य माणसाला चहा पितानाही 100 वेळा विचार करावा लागतोय. तुम्हाला काय वाटतंय? साखरेचे हे वाढलेले भाव खरोखरच निसर्गाच्या लहरीपणामुळे आणि इथेनॉलच्या गणितामुळे वाढलेत की याच्या मागे शेतकरी नेते म्हणतात तसा कारखानदार आणि व्यापाऱ्यांचा 22,000 कोटींचा काळा बाजार आहे? तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.